आम्ही दोघे एकमेकांशी कसं बोलू कसं नाही हे आमच्यातलं प्रकरण आहे. मी आधीच बोलून ठेवलं, आता परत बोलतोय. आमच्यामध्ये येऊ नकोस. का बोलू नये? मी ना मुका आहे ना बहिरा, की मला काही दिसत नाही किंवा ऐकू येत नाही. तुम्ही अशा प्रकारे तिला वारंवार दुखावू शकत नाही. रमणची ही गोष्ट ऐकून राजने प्रियाकडे पाहिलं. प्रिया एकटक जमिनीकडे पाहत होती. जणू काही या सगळ्यात तिची चूक नेमकी काय आहे याचाच विचार करत होती. मी तुला प्रत्येक वेळी दुखावतो हो ना, म्हणूनच तू गप्प आहेस. तुझे भाऊ एकामागून एक आरोप करत आहेत आणि तू गप्प आहेस. थँक्यू. तुझ्या आयुष्यात माझी काय जागा आहे ते सांगण्यासाठी. माझ्यासाठी तू सर्वात वर आहेस आणि तुझ्यासाठी मी तुझ्या यादीत सगळ्यात शेवटी. तुम्ही नेहमी तुमच्या मनानेच विचार करता नाही का? मी कितीही प्रेम व्यक्त केलं तरी शेवटी मला चुकीचं ठरवता. माझी गोष्ट समजूनच घेत नाही. प्रिया रडत रडत म्हणाली. नाही नाही, चूक तर माझीच आहे. तुझ्यासाठी मी माझ्या कुटुंबाशी भांडतो, समोर माझं कुणीही असो, पण तुझ्यासाठी शेवटी मीच उभा राहतो. म्हणूनच मी कितीही काय केलं तरी. तू म्हणतेस तुम्ही माझ्या आईवडिलांशी बोलला नाहीत, तुम्ही माझ्या वडिलांशी बोलले नाहीत, तुम्ही माझ्या भावाला चुकीचं समजताय. अरे मीच हरामी माणूस आहे, बाकी सगळे बरोबर आहेत. राज, तुम्ही हे काय बोलत आहात? प्रिया ओरडत रडत म्हणाली. पण तोपर्यंत राज गाडीत बसून निघून गेला. तो गेल्यानंतर प्रिया हुंदके देत रडू लागली. तेव्हा रमण तिला मिठीत घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. या माणसाशी तुझं लग्न लावून मी मोठी चूक केली. तू माझ्यासोबत चल. या माणसासोबत त्या घरात राहायची काहीच गरज नाही. असं बोलू नका दादा, ते एक भाऊ आहेत, त्यांनाही त्यांच्या बहिणीची काळजी आहे, तर तुम्ही त्यांना समजून घ्या. हो, तर त्यांच्या बहिणीची काळजी आहे, पण तूही तर माझी बहीण आहेस. मला तुझी काळजी नाही का? तुम्ही थोडा वेळ द्या, मी त्यांच्याशी बोलते. ते सध्या फक्त थोडे रागात आहेत. पण ते वाईट माणूस नाहीत दादा, ते खूप चांगले आहेत. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. प्रिया रमणच्या चेहऱ्याकडे पाहत रडत म्हणाली. तिला अशा अवस्थेत पाहून रमणही रडू लागला. दिल्लीमध्ये प्रीती देवाच्या मंदिराजवळ उभी राहून रडत होती आणि हात जोडून म्हणत होती की देवा प्लीज दादाला समजावो. मी ना त्यांच्याशिवाय राहू शकणार ना रमणशिवाय. मला माझं कुटुंब हवं आहे आणि रमणही हवाच आहे. देवा माझ्यासोबत काही वाईट करू नकोस. दादा नकार देत आहेत, मी काय करू? हे सगळं बोलून प्रीती अशा पद्धतीने रडत होती की तिला त्या अवस्थेत कोणी रडताना पाहिलं असतं तर तोही रडला असता. दुसरीकडे राज गाडी चालवत होता. मग रस्त्यात एका ठिकाणी त्याने गाडी थांबवली आणि गाडीच्या आरशात आपला चेहरा पाहत राहिला. पाहता पाहता एका डोळ्यातून अश्रू ओघळला तर दुसऱ्या डोळ्यातून मोत्यासारखा अश्रू उगम पाहून खाली टपकला. तो रागात होता की दुःखी होता, जे काही होतं ते असो, पण सध्या तो कोणालाही हे समजावू शकला नाही की प्रीती आणि रमणच्या लग्नासाठी तो का नकार देत होता. मी जे काही करत होतो ते तुझ्यासाठीच करत होतो, पण ते व्यक्त करणं मला जमत नाही आणि तूही ते समजून घेतलं नाही. नात्यांमध्ये लग्न आणि पुढे जाऊन त्यात होणारी तक्रार किती नाती तोडते आणि बिघडवते हे तो चांगलं जाणत होता. पण कोणी दुसरं ते समजून घेत नसेल तर तो कोणाला समजावून सांगण्यासाठी बसणार नव्हता. आणि तसंही तू तर नेहमी मला चुकीचंच समजते. मी तुझ्यासाठी ज्या अर्थाने महत्त्वाचा नाही, ज्या अर्थाने तू माझ्यासाठी आहेस. मनात हे सगळं बोलत असताना राजच्या चेहऱ्यावर पुन्हा वेदना आणि राग उमटून आला. प्रियाकडून प्रेम मागताना तो एखाद्या लहान मुलासारखा होऊन जात होता, ज्याला आपल्या आवडत्या माणसाचं सगळं लक्ष फक्त स्वतःसाठीच हवं असतं. म्हणूनच या क्षणी त्याला स्वतःलाही हे समजत नव्हतं की रागाच्या भरात तो स्वतःच प्रियाला चुकीचं समजत होता. या क्षणी चारही माणसं दुःखी होती. चौघेही रडत होते. प्रत्येकाची आपापली वेदना होती, आपलं प्रेम होतं, आपली कारणं होती. पण आता यात शेवटचा निर्णय काय होणार त्या प्रतीक्षेची इंतहा अजून बाकी होती. आज या गोष्टीला 4 दिवस झाले होते, पण ना रमण आणि प्रीतीला काहीच शांतता मिळाली होती, ना प्रिया आणि राज यांच्यात नीटशी कोणतीही बोलणी झाली होती. कारण राज सकाळी लवकर निघून जात असे आणि रात्री 1 वाजेपर्यंतही घरी परतत नसे. प्रीती खूपच त्रस्त होती, म्हणून तिला थोडं रिलॅक्स व्हावं यासाठी रमण दिल्लीला आला. आई वडिलांना त्याने कंपनीकडून पाठवण्यात आल्याचं कारण सांगितलं. प्रियाला त्याने सांगून ठेवलं होते की सध्या ती कोणालाही काही सांगू नये. प्रीती आणि रमण त्यावेळी एका पार्कमध्ये समोरासमोर बसले होते.
मला माहीत होतं दादा नकार देतीलच. त्यांनी मला आधीच इशारा दिला होता, प्रीती रडत म्हणाली. जर त्यांना नकार द्यायचाच होता तर मी कधीही विचारलं असतं तर त्यांनी नकारच दिला असता. म्हणून प्लीज असं विचार करू नकोस की आपण घाई केली आहे, रमण म्हणाला. पण आता काय होणार रमण? दादांनी तर स्पष्ट नकार दिला आहे. बोलायला तर मी तुझ्या आईवडिलांशी किंवा राजजींच्या आईवडिलांशीही बोलू शकतो, पण राजजींची संमती हवी आहे, जेणेकरून प्रिया आणि त्यांच्यातल्या नात्यात कोणताही तणाव निर्माण होऊ नये. आपण त्यांच्याबद्दल का विचार करायचा जेव्हा ते आपल्याबद्दल विचारच करत नाहीत, प्रीती अचानक चिडून म्हणाली. आणि रमण आश्चर्यचकित झाला. शांत हो प्रीती, रमण तिला म्हणाला. नाही, मी इतके दिवस रडत आहे, सतत विचार करत वेडी होत आहे, पण त्यांनी एकदाही मला फोन केला नाही, वरून तुमच्याशी उद्धटपणे वागले. एवढे रूढ कशाच्या जोरावर आहेत ते, प्रीती रागाने म्हणाली. प्रीती, रमणने हलकी नाराजी व्यक्त करत म्हटले. नाही, फार झालं आता त्यांचं, असं म्हणत प्रीतीने रमणसमोरच राजला फोन केला आणि राजने फोन उचलताच त्याला काही बोलायच्या आधीच ती त्याच्यावर ओरडू लागली. काय मिळतंय दादा तुम्हाला मला अशा प्रकारे दुःखी करून? सांगा ना, तुम्ही स्वतःला काय समजता? प्रीती, फोन ठेव, रमण रागात म्हणाला. नाही, मी यांच्याशी बोलणारच. यांना काय वाटतं, फक्त यांनाच राग करता येतो? प्रीती रमणपासून थोडी दूर जाऊन बोलली. बोला ना, तुम्ही गप्प का आहात? तुम्हाला मोठा भाऊ समजून मी मान सन्मान देते, तर तुम्ही स्वतःलाच माझा देव समजू लागलात. तुमचा निर्णय असा ऐकवला जणू तो दगडावर कोरलेली रेषाच आहे. रमण तुमच्याशी फक्त बोलायला आले होते, तर तुम्ही त्यांचीही बेइज्जती केली. काय तुमचे सगळेच गुलाम आहेत का? तुम्ही जसं सांगाल तसंच सगळ्यांनी करायचं? अरे जा, माझे आईवडील अजून जिवंत आहेत. मी तुमच्या दयेवर जगत नाही की तुम्ही जसं ठरवाल, ज्या व्यक्तीशी सांगाल त्याच्याशीच लग्न करावं. मी तुम्हाला मान सन्मान देते, एवढंच. तुमचं ऐकलं नाही तर काय करून घेणार आहात? जितकं दादा दादा करत तुम्हाला प्रेम आणि इज्जत देते, तितकंच तुम्ही माझ्यावर हुकूम चालवता? नाही, मी तुमचं ऐकणार नाही. मी रमणशीच लग्न करणार आहे आणि घरच्यांशी मी स्वतः बोलेन. तुमच्या होकारावर मी अवलंबून नाही, प्रीती रडत रडत रागात म्हणाली. प्रीतीची ही सगळी वाक्य ऐकून रमणला मोठा धक्काच बसला. त्याला समजलं होतं की प्रीतीला एखादी गोष्ट मिळाली नाही की रागात ती आपलं उच्चारण विसरते. बोला ना, काय झालं? माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं का? आता कुठे गेलं तुमचं घमंड, तुमचा राग? आणि ऐका, त्या दिवशी मिस प्रिया वहिनींना तुमच्या हॉटेलमध्ये पाठवलं होतं, जेणेकरून त्या तुमच्याशी बोलू शकतील, पण तुम्ही तर बोलण्याला ऐकही नाही, प्रीती रागात म्हणाली. प्रीती बस, आपली जीभ सांभाळ. ते तुझे मोठे भाऊ आहेत, सगळं उच्चारण विसरलीस का? रमण तिला रागवत म्हणाला. पण प्रीती काय बोलणार तोच समोरून एक आवाज आला. हे ठरवणारी तुम्ही कोण आहात की तुमचे भाऊ बोलण्यालायक आहेत की नाही? प्रिया वहिनी, हा आवाज ऐकताच प्रीतीच्या तोंडून नकळत निघाला आणि ती चकित झाली. प्रिया, रमणही आश्चर्याने म्हणाला आणि त्याने प्रीतीच्या हातातून फोन घेऊन लाऊडस्पीकरवर ठेवला. खरं तर ताप आल्यामुळे राज घरी आला होता. औषध घेऊन तो झोपला होता, पण अर्धवट जागीच होता. तेवढ्यात प्रीतीचा फोन आला. राजच्या ऐवजी प्रियानेच फोन उचलला, तोही लाऊडस्पीकरवर, जेणेकरून राजला असं वाटू नये की प्रिया त्याच्यापासून काही लपवत आहे. पण याचा परिणाम असा झाला की रागाच्या भरात प्रीतीने जे कडू शब्द बोलले होते ते प्रिया आणि राज दोघांनी ऐकले. राज काहीच बोलला नाही, पण हे सगळं ऐकून प्रियाला ते सहन होत नव्हतं. प्रीतीताई, तुम्ही तुमच्या दादांशी असं कसं बोललात? इतके कडू शब्द बोलताना तुमच्या मनाने तुम्हाला थांबवलं नाही का? प्रिया असं बोलताच राज तिच्याकडे पाहत राहिला, तर दुसऱ्या बाजूला रमण प्रीतीकडे पाहत होता, जी मान खाली घालून उभी होती. कुठल्या हक्काने तुम्ही त्यांना एवढं सगळं ऐकवलं? राग तर त्यांनी रमण दादावर काढला होता, राग तर त्यांनी माझ्यावर काढला होता, पण तुम्ही सांगा, इतक्या दिवसात त्यांनी तुम्हाला एकदाही फोन करून काही बोललं का? त्यांनी तुम्हाला झापलं का? तुमच्यावर राग काढला का? त्यांनी तुम्हाला दिल्लीहून बोलावलं का? तुमच्या आईवडिलांना या विषयात किंवा घरातल्या कोणालाही काही सांगितलं का? प्रिया रडत रडत रागात म्हणाली. प्रिया, सोड ना, फोन ठेव, राज जड आवाजात म्हणाला. नाही, तुम्ही मला थांबवू शकत नाही. तुम्हाला माझी शपथ आहे, हे सगळं मी सहन करणार नाही. मी बोलणारच, प्रिया रडत म्हणाली. राजने डोळ्यावर हात ठेवून तो तिथेच बसून राहिला.
प्रिया रडणं थांबव, मी माफी मागतो. मी राजभाऊजींकडूनही. रमण बोलू लागला. मला प्रीतीताईंशी बोलायचं आहे दादा. त्यांना सांगा की मला त्यांच्याशी बोलायचं आहे. ती ऐकत आहे, रमण हळूच म्हणाला. जर ते ऐकत असेल तर त्यांना म्हणा, मला उत्तर द्या. जर त्यांचे भाऊ एवढेच वाईट होते तर मग लग्नाबद्दल त्यांच्याशी का बोलला? सरळ आपल्या आईवडिलांशी का नाही बोलला? मग त्यांना एवढी वेदना झाली नसती. आणि नाही, आम्हालाही हे कळालं नसतं की दिखाव्याची इज्जत आणि मानसन्मानसुद्धा असतो. प्रियाने ही गोष्ट शांतपणे मांडली, पण तिचे शब्द प्रीतीसाठी एखाद्या चपराकेसारखेच होते. वहिनी, ते सगळं मी रागाच्या भरात बोलून गेले. प्लीज मला माफ करा, प्रीती रडत म्हणाली. रागात तर तुमचे भाऊही होते आणि आज 4 दिवस झाले ते रागातच आहे. तरी त्यांनी फोन करून तुमच्यावर राग काढला का? प्रियाच्या प्रश्नावर प्रीती गप्प झाली. बोला. नाही, पण त्यांनी रमणशी अशा प्रकारे बोलून नकार दिला म्हणून. मग काय प्रीतीताई? त्यांनी रमण दादाशी वाद घातला आणि तुमच्या लग्नासाठी होकार दिला नाही म्हणून. लहानपणापासून आजपर्यंत त्यांनी तुमच्यासाठी जे काही केलं, तुमचं संरक्षण केलं, तुम्हाला हवं ते दिलं, इथपर्यंत की दिल्लीला जाण्याची परवानगीसुद्धा दिली, ते सगळं विसरून गेलात का? आज ज्या पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी बोललात आणि ज्या प्रकारे तुम्ही त्यांना वाईट ठरवलं ना प्रीतीताई, जर ते खरंच तसेच असते ना तर आतापर्यंत तुमच्याबद्दल आणि रमण दादाबद्दल सगळ्यांना कळलं असतं. रमण दादांनी मला सांगितलं आहे की राजला तुमच्या दोघांबद्दल खूप आधीपासून माहिती होती, पण आजपर्यंत त्यांनी मला देखील याची जाणीव होऊ दिली नाही. ना त्यांनी कधी रमण दादाला फोन करून धमकावलं, ना कधी माझ्या आईवडिलांना किंवा मला सांगितलं की तुझ्या भावाला समजावं. तुम्ही लोक स्वतः बोललात तेव्हाच त्यांनी यावर चर्चा केली. आणि त्यातही जर त्यांनी रमण दादाशी बोललं तर त्यामागेही तुमचीच काळजी होती, कारण भाऊ असेच असतात प्रीतीताई. जरी ते तुमच्या मोठ्या काकांचा मुलगा असला तरी तुमच्यासाठी त्यांची काळजी आणि काही चूक झाली तर त्यांचा राग अगदी सख्या भावासारखाच आहे. नाहीतर त्यांना काय पडलं होतं, तुम्ही काहीही करा. वहिनी प्लीज, तुम्ही तरी मला समजून घ्या. मी रागाच्या भरात बोलून गेले. रागाच्या भरात तुम्ही काय बोलून गेला त्याची कल्पनाच नाही तुम्हाला. तुम्ही तुमच्या मोठ्या भावाचा अपमान केला आहे, माझ्या नवऱ्याचा अपमान केला आहे. अरे रमण दादाला विचारा की लग्नाआधी ते मला कसं प्रोटेक्ट करत होते. मी कुठेही बाहेर एकटी जात नव्हते. कॉलेजला सोडायला घ्यायला तेच येत होते. मैत्रिणीच्या घरी 15 मिनिटांपेक्षा जास्त थांबू देत नव्हते. शाळेनंतर माझा कोणताही मुलगा मित्र नव्हता आणि याची ताकीद रमण दादांनी मला आधीच दिली होती. अंधार पडल्यानंतर घराबाहेर पडू देत नव्हते. फोनही जास्त वेळ वापरू देत नव्हते. पण याचा अर्थ असा नाही की ते माझे शत्रू होते. यामागे त्यांची माझ्याबद्दलची काळजीच होती. पण तुम्हीच सांगा, तुमच्या राजदादांनी कधी तुम्हाला इतकं अडवलं, टोकलं का? कधी तुम्हाला सांगितलं का इकडे जाऊ नकोस, असे कपडे घालू नकोस, मुलं तुझे मित्र नसावेत, मैत्रिणीच्या घरी जाऊ नकोस? त्यांनी कधी असं काही तुम्हाला म्हटलं आहे का? प्रिया रडत म्हणाली. कारण राजपेक्षा जास्त तिला प्रीतीच्या बोलण्याचं वाईट वाटलं होतं. नाही, प्रीतीही समोरून रडतच म्हणाली. प्रियाची ही वाक्य ऐकून रमणही भावूक झाला होता आणि आता राजचा नकार त्यालाही समजून लागला होता. कदाचित नाते बिघडू नयेत म्हणूनच तो नकार देत होता. मला माहीत आहे की तुमचे भाऊ रागीट आहेत, ते तुम्हाला झापतातही, पण तितकाच त्यांचा तुमच्याकडे ओढाही आहे. तुमच्यासाठी त्यांनी माझ्याशी भांडण केलं आहे, तुमच्यासाठी त्यांनी रमण दादाशी वाद घातला आहे, पण हे सगळं ते तुमच्यासमोर दाखवत नाहीत आणि तसंही ते कधीच कुणासमोर काही व्यक्त करत नाहीत. सगळ्यांसाठी त्यांचं प्रेम आणि काळजी स्वतःपेक्षा जास्त आहे. तुम्ही तर त्यांची बहीण आहात. लहानपणापासून त्यांना ओळखता, इतकंही तुम्ही त्यांना समजू शकल्या नाहीत का? आय एम सॉरी वहिनी, आय एम सॉरी. मी माझ्या स्वार्थात दादाला काय काय बोलून गेले. एका क्षणासाठी माझा राग माझ्यावर हावी झाला होता. प्लीज तुम्ही दोघंही मला माफ करा. सॉरी प्रीतीताई, पण यावेळी मी तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही मला बोलले असते तर मला इतकं मनाला लागलं नसतं किंवा रडूनसुद्धा मी तुम्हाला माफ केलं असतं. पण तुम्ही राजशी ज्या पद्धतीने बोललात ना, ते शब्द अजूनही माझ्या कानात टोचत आहेत. तुमचे शब्द माझं हृदय अक्षरशः छिन्नभिन्न करून गेलंय.
ते आजारी आहेत प्रीतीताई, त्यांना तीव्र ताप आहे आणि त्यावर तुमचे इतके धारदार शब्द. खरं सांगायचं तर राजसारखं बनणं सोपं नाही, कारण ते जसे आहेत तसेच समोरून आहेत, फक्त दिखाव्यासाठी प्रेम किंवा इज्जत दाखवत नाहीत. जा, तुम्ही तुमच्या आईवडिलांशी तुमच्या लग्नाबद्दल बोला. तुमच्या भावाकडून किंवा माझ्याकडून काही आडवे येणार नाही. तुम्हा दोघांनाही कोणतीही अडचण येणार नाही. प्रिया, असं बोलू नकोस, मला अजिबात बरं वाटत नाही, रमण भावूक होत म्हणाला. नाही दादा, मी तुमच्यावर रागावलेली नाही, पण मी माझ्या नवऱ्याचा असा अपमान होताना पाहू शकत नाही. त्या दिवशी त्यांनी तुमच्यावर राग काढला तर तुम्हीही रागावलात. रागाच्या भरात तुम्हीही बरंच काही बोललात ना. तुम्ही मला घरी चलायचं सांगितलं होतं, पण मी तुम्हालाही समजावलं होतं की राज वाईट नाहीत, ते फक्त बनावटी बोलणं करत नाहीत. जे त्यांच्या मनात असतं तेच ते बोलतात, आहे ते बोलून टाकतात किंवा व्यक्त करता येत नाही म्हणून राग करतात. पण आजवर त्यांनी कुणाचंही वाईट कधीच केलं नाही, हे शब्द मी कधीच विसरणार नाही. असं म्हणत प्रिया इतकी जोरात रडू लागली की राजने तिच्या हातातून फोन घेऊन कट केला आणि प्रिया त्याच्या छातीला जाऊन बिलगून रडू लागली. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.